आयुर्वेदामध्ये ज्या आजाराला संग्रहणी किंवा ग्रहणी म्हणतात त्यालाच ॲलोपॅथीमध्ये किंवा कॉमन लँग्वेजमध्ये IBS असं म्हटलं जातं. IBS म्हणजे काय तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. त्याच्यामुळे काय होतं, काही गोष्टी खाल्ल्या किंवा नॉर्मली सुद्धा वारंवार टॉयलेटला जावंसं वाटतं, काही गोष्टी खाल्ल्या की ट्रिगर होतं आणि आपल्याला एक लूज मोशनचं फिलिंग येत राहतं. तर याचे 3 प्रकार आहेत आपण म्हणूयात. पहिला प्रकार म्हणजे काय तर IBS विथ प्रिडॉमिनन्स ऑफ कॉन्स्टिपेशन. त्याच्यामध्ये थोडंसं संडास कडक होण्याकडे ओढा जास्त असतो. दुसरं म्हणजे IBS विथ प्रिडॉमिनन्स ऑफ डायरिया. त्याच्यामध्ये लूज मोशन, पातळ संडास होणं वारंवार होत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर IBS विथ मिक्स कंप्लेंट्स, की याच्यामध्ये लूज मोशन सुद्धा काही काळासाठी होत असतात आणि काही काळासाठी आपल्याला कॉन्स्टिपेशन सुद्धा फील होत असतं. तर ट्रिगर कुठल्या गोष्टीने होतं? क्रुसिफेरस भाज्या आहेत, म्हणजे कॅलीफ्लॉवर आहे, ब्रोकोली आहे किंवा कॅबेज आहे, कोबी आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी ट्रिगर होऊ शकतात. लेग्युम्स आहेत, तर त्यामुळे सुद्धा, कडधान्यांमुळे सुद्धा कधी कधी आपल्याला पोटाला त्रास होतो. त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थ, मग भले ते आईस्क्रीम असेल किंवा मग आपण म्हणूयात लस्सी आहे, यामुळे सुद्धा पोटाला त्रास जाणवतो. तर ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांना सुद्धा IBS असतो. IBS फार कॉमन आजार आहे सध्याच्या घडीला आणि त्याला सूट करणारी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. आपण म्हणतो की थोडे थोडे एक्सरसाइज केले तर पोट आपलं बरं राहतं आणि IBSचे पेशंट असतात ते स्वतःला थोडंसं रिलॅक्सिंग फील करतात. सोबतच आपल्याला सर्केडियन सायकल व्यवस्थित सांभाळायचं आहे. जो बॉडी क्लॉक आहे त्याला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजेच काय तर वेळेवर जेवायचं आहे आणि वेळेवर झोपायचं आहे. त्याने आपण आपल्या पोटाला नक्कीच आराम देऊ शकतो. थँक्यू.